तर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवताना अडचणी येत असल्याची माहिती समोर येते। कागदपत्रांच्या अटींमुळे सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी। अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना नातेवाईकांना याचा लाभ मिळवताना वाईट अनुभव आल्याचं सुद्धा समोर येतंय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर राज्यभरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये ज्या काही शासकीय योजना दिल्या जातात त्या व्यवस्थितरित्या दिल्या जातात का याचा रिॲलिटी चेक आपण TV9च्या माध्यमातून करतो आहोत। आणि मी त्यासाठीच कोल्हापूरच्या CPR रुग्णालयामध्ये आलो आहे। रोज 20 ते 25 फॉर्म एका बाजूला भरून घेतले जात असताना किंवा तशी मागणी होत असताना जे काही लाभ मिळण्याचं प्रमाण आहे ते मात्र कमी आहे। त्यामुळे नातेवाईकांना हा सगळा लाभ मिळवण्यासाठी जवळपास 8-8 दिवसांची वाट बघावी लागत असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला या योजनेअंतर्गत जी काही कागदपत्र देणं बंधनकारक केलेलं आहे त्यामध्ये देखील काही जी कागदपत्र आहेत ती पुन्हा एकदा नव्यानं बंधनकारक करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील फटका आहे तो इथल्या नातेवाईकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करणं नातेवाईकांना काहीसं गैरसोयीचं होतंय, मात्र तरी देखील ही सगळी कागदपत्र पूर्ण करून आपला फॉर्म कसा भरला जाईल यासाठी हे सगळे नातेवाईक या ठिकाणी प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। आमच्या पेशंटचं पाय मोडला आहे आणि त्यासाठी मी आता 14 तारखेपासून मी इथे आहे साहेब। म्हणजे आता आज शुक्रवार आला तरी अजून काय त्यांनी मटेरियल मागवलं ना। आज मला त्यांनी बोलवलं आणि ती मला म्हणतात की तुमच्या याचे पेशंटची प्लेट जी लागणार आहे ती 8,000ची आहे आणि ती आमच्या मी महाग आहे, ती नसेल तर तुम्ही बाहेर कुठेतरी घेता। आम्ही आता बाहेर गरीब माणसं आहे, बाहेर कुठं